नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर विशेष समित्यांच्या निवडीही संपन्न झाल्यानंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई ऍक्टिव्ह झालेले आहेत। काल दिनांक 1 मे रोजी कोरेगाव या ठिकाणी शिवसेनेच्या 3 शाखांचे ओपनिंग या ठिकाणी शंभूराज देसाई पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। हे होत असताना प्रामुख्याने पाटण विधानसभा नंतर कोरेगाव विधानसभा आणि त्यानंतर सर्वाधिक या ठिकाणी शिवसेनेला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक निवडून देणाऱ्या फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या शाखा ओपनिंगला आता पालकमंत्री कधी येणार याबाबतच्या उत्कंठा लागून राहिलेली आहे। फलटण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेला या ठिकाणी राजे गटाच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन झालं। यामध्ये तब्बल 5 जिल्हा परिषद सदस्य, 8 पंचायत समिती सदस्य, त्याबरोबरच 10 नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून विजय झाले। आणि आता पालकमंत्री शंभूराज देसाई हे पुन्हा एकदा आता फलटणला ताकद देणार का? फलटण येथील राजे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकी प्रसंगी जाहीर शिवसेनेत प्रवेश केला होता। यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, युवा नेतृत्व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर प्रवेश केला होता। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या ठिकाणी राजे गटाला ताकद द्यायला सुरुवात केली असतानाच आता कोरेगाव या ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे ओपनिंग 3 शाखांचे ओपनिंग 1 मे रोजी संपन्न झाले असतानाच आता फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या शाखा ओपनिंग सुरू होणार का याबाबतच्या चर्चा आता फलटण तालुक्यामध्ये रंगू लागल्या आहेत। एकीकडे विधान परिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। यामध्ये ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र या ठिकाणी प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। यानंतर मात्र फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती, सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांची आग्रही मागणी होती। मात्र या ठिकाणी इतर दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली असतानाच आता पुन्हा या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई फलटणला विशेष ताकद देणार का आणि ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाही या ठिकाणी पुन्हा ताकद देऊन शाखा ओपनिंग सुरू करणार का याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। याकडे तमाम फलटणकरांचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला काय वाटतं? शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई फलटणला या ठिकाणी शिवसेनेला कशा प्रकारे ताकद देतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।